वेल तर नमस्कार मंडळी, मी उमेश कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे पुन्हा खारघरला, कारण की आपल्या बाईक वरती आहे जी नवीन एक्सेसरीज लोड करायची आहे ती आपण खारघर मधून घेणार आहोत। तर वातावरण बघा समोर, पावसाचं वातावरण आहे। पाऊस सकाळी काही पाऊस नव्हता, पण आता दुपारनंतर पाऊस चालू झालेला आहे। सो पावसाचं वातावरण दिसतंय, पाऊस पडून पण गेलाय। होप सो की आता पुन्हा पाऊस नको एवढे, तिथे पोहोचेपर्यंत तरी ऍटलीस्ट नको यायला पाहिजे। एक नवीन एक्सेसरीज आपल्या बाईक वरती लोड करण्यासाठी, ही कोणती एक्सेसरीज आहे काय आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये समजूनच जाईल, तेव्हा ना थंबनेल बघून पण तुम्हाला समजलं असेल। सो चला, तर हा आहे मित्रांनो खारघरचा टोल नाका, आणि टोल नाक्याच्या त्या साईडला बघा, त्या रोडला पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रोडला किती गर्दी आहे बघा। हायवेला गाड्याच गाड्या आहेत, गणपती निमित्त लोक गावी निघालेत, त्या रांगा लागलेल्या आहेत, बापरे। तर मित्रांनो, फायनली आपण खारघर मध्ये पोहोचलोय। सेक्टर 3 बेलपाडा, हे मेट्रोचं ब्रिज बघून तुम्हाला समजलंच असेल। तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत A to Z बाईक केअर्स मध्ये। तर बघू चला। सो भाई अंदर बिजी है। तर मित्रांनो, आता आपण आलो टॉप बॉक्स बसवण्यासाठी। थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी टॉप बॉक्स बसवण्यासाठी आलो आहे। तर चला, आपण टॉप बॉक्स बसवण्यासाठी आलो होतो। ABS आपण आपल्याला ABS चा टॉप बॉक्स भेटलेला नाहीये, जो की प्लास्टिक मटेरियल मध्ये असतो ABS टॉप बॉक्स। तर आता आपण बसवणार आहोत ॲल्युमिनियम टॉप बॉक्स। तर कोणता टॉप बॉक्स आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मी पुन्हा आलोय तिथेच A to Z बाईक केअर्स मध्ये, खारघर मध्ये, सेक्टर 3 बेलपाडा। तर चला मग पटकन आपला टॉप बॉक्स बघूया आणि आपल्या एक्सपल्स वरती फिक्स करूया। चला। तर मंडळी, हा टॉप बॉक्स जो आहे आपण घेतलेला आहे, आणि याच्याबरोबर ह्या 2 कीज येतात, ते की सर्वांना तुम्हाला माहिती आहे। हे लॉक आहेत, वर आणि खाली लॉक आहेत 2, आणि खूप प्रीमियम क्वालिटी वॉन्टेड टॉप बॉक्स। तर लवकरच हा टॉप बॉक्स आहे तो आपल्या गाडीवरती इन्स्टॉल होईल। तर हा टॉप बॉक्स तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा कि टॉप बॉक्स कसा वाटला। टॉप बॉक्स है एल्यूमिनियम का, ब्लैक कलर में आता है, और जो है ये एल्यूमिनियम का इसका पतरा रहता है, 3.5 mm का पतरा रहता है इसका, और पूरा ये डबल लो ब्लू का लेदर का पूरा पैडिंग रहेगा, डिटैचेबल पैडिंग है पूरा, इसको निकाल भी सकते हैं आप। और इसमें फुल हेलमेट स्पोर्ट वाला एग्रो SMT LS2 वगैरह कोई भी हेलमेट रहे, बड़ा हेलमेट आ जाएगा, ऑफ रोड हेलमेट रखना है वो भी आ जाएगा। आपको छोटा हेलमेट रखना है, छोटा हेलमेट रख के आप बाकी अच्छे उतार सकते हो। बड़े हेलमेट के साथ भी एक आपका जैकेट्स, पैर, एल्बो गार्ड वगैरह इसके अंदर आ जाएगा। ग्लव्स वगैरह जो छोटी छोटी चीज रहता है वो पॉकेट में डाल सकते।
और बाकी एक्सेसरीज चैन लूप वगैरह, चैन स्प्रे जो भी चीज डालते हैं वो आप इसमें डाल दें। और ये जो नीचे वाला लॉक दिया हुआ है इधर से ओपन हो ये इसको डिटैचेबल करने के लिए इसका प्लेट जो रहता है ना, चलो प्लेट रहेगा इसको डिटैचेबल करने के लिए आपको उसमें गाड़ी में लगाओगे, डिटैचेबल करना है, रिमूव करना है, आपको निकाल के किधर जाना है तो इस तरह से ठीक है। बाकी डिजाइनिंग वगैरह बेस्ट दिया हुआ है और इसका कंपनी है मोटर पावर पे अच्छी बेस्ट है, प्रोडक्ट बहुत अच्छा है, बैकलेस दिया हुआ पीछे, पैडिंग है अच्छा, कंफर्टेबल रहता है पीछे पीछे और ओपिनियन के लिए बैकलेस दिया हुआ है। ऑल प्राइसिंग इसका जो रहेगा 8,500 रुपये और अगर कोई आपके रेफरेंस से आता है तो हमको डिस्काउंट ठीक है। तर मित्रांनो फायनली आपली बाईक तिथे पार्क केली आपण वरती शॉपच्या समोर। हे शॉप दिसते मला A to Z बाईक केअर्स। तर आता आपण याच्यावरती बसवणार आहोत टॉप बॉक्स जो मोटो पॉवरचा आहे। हे हा जो टॉप रॅक आहे हो हा मी ऑलरेडी परचेस केला होता ऑनलाईन ॲमेझॉन वरून, तर याची लिंक मी तुम्हाला देईन। सो आता टॉप बॉक्स घेऊन येतात, सय्यद भाई टॉप बॉक्स घेऊन येतो आणि त्याच्यानंतर आपण बघू कुठे होल मॅच होत आहेत आणि त्यानुसार आपण टॉप बॉक्स बसवणार आहोत। सो मंडळी आपला टॉप बॉक्स येतोय। तर सय्यद भाई, और सय्यद भाई कैसे हो? बहुत दिन के बाद मिल रहे। तो ये इस पे लगेगा ना, होल देखना पड़ेगा कहाँ पे मैच होता है, वो भी करना पड़ेगा इसको। हाँ बस नहीं बोले 3 हो जाएंगे बस। पीछे लिया तो बस इतना पीछे आएगा, इसमें नहीं जाएगा ना। और पीछे लिया तो बहुत बारीक खोले ना। हाँ इधर ड्रिल वाला भी कोई नहीं है ना, ड्रिल करने जरूरत नहीं। तो एक प्रॉब्लेम आले इथे आपल्याला 2 होल मारावे लागते। सो होल मारण्यासाठी आता गाडी आपली जाईल आणि ड्रिल झाल्यावरती मग आपण तिथे बोल्ट फिक्स करू। चल तर मंडळी गाडी आपली गेली ड्रिल करायला, तर पाठीमागची जी प्लेट आहे त्याला ड्रिल करायला लागेल। सो गाडी आपली ड्रिल करण्यासाठी बाजूच्या शॉपवरती गेले। तर हा टॉप बॉक्स बघा इथे तर टॉप बॉक्स बघा आपण इथं ठेवलाय, तोपर्यंत आपली गाडी येईल ड्रिल कंप्लीट झाल्यावरती आणि मग आपण हा टॉप बॉक्स इन्स्टॉल करणार आहोत। ॲडिशनल 2 स्क्रू एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत। बघा इथे एक लावलं, अजून एक लावायचं बाकी आहे। सो फायनली आपल्या टॉप बॉक्सचं इन्स्टॉलेशन होत आहे। बघा कसं दिसतंय, कसं हो गया ना। रिफ्लेक्टर आता लावतोय आपण।
रिफ्लेक्टर आहेत जे नाईट विजनला सो फायनली आपला टॉप बॉक्स लावून झालाय बघा बाईकवरती आणि बाईकला किती भारी लुक येतोय, जबरदस्त लुक येतोय. तर मी तुम्हाला दाखवतो की लुक कसा येतोय आता. तर हे बघा आपला टॉप बॉक्स लावून झालाय आणि बाईक बघा आपली कसली दिसते आता फुल सेटअप झालेला आहे. फक्त आता इथे रेस्ट लावायचं बाकी आहे, बॅक रेस्ट मी ते पण सांगतो लावायला. तर चला तर मी याचं बिलिंग वगैरे करतो आणि मग भेटू आपण पुन्हा त्याच्या पूर्ण डिटेल रिव्ह्यू मध्ये. तर कसं दिसते बाईक ते एकदा कमेंट करून नक्की सांगा. आपल्या एक्सपल्स वरती आपण टॉप बॉक्स इन्स्टॉल केलाय जो की आहे मोटो पॉवर्सचा. तर एक नंबर. चला अशा तऱ्हेने फायनली आपला टॉप बॉक्स इन्स्टॉल झालेला आहे. तर पाठीमागचा बॅकरेस लावायचा राहिला होता, आता लावतोय आपण. थोड़ा इधर ले, हाँ राइट में, हाँ अभी बराबर है. थोड़ा सा राइट, थोड़ा नॉर्मल हल्का लग गया, ठीक है. तर अशा तऱ्हेने आता फुल्ली आपला टॉप बॉक्स कंप्लीट झालेला आहे बसून. चलो 6:30 वाजून गेलेत, 6:45 वाजले. तर बाहेर वातावरण बघा कसं झालंय. तर मंडळी चला अशा तऱ्हेने आपला टॉप बॉक्स लावून झालाय, इन्स्टॉलेशन करून झालेलं आहे आणि पाऊस पण येतोय. तर पाऊस येण्याआधी आपण इथून निघू. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तुम्हाला कुठलीही ॲक्सेसरीची गरज असेल तर नक्की A to Z बाईक गिअर्सला भेट द्या आणि नक्कीच तुम्हाला इथे चांगलं डिस्काउंट भेटेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि याचा जो रिव्ह्यू आहे मी तुम्हाला नंतर वापरल्यानंतर देईन. आता थोडा पाऊस येतोय तर चला व्हिडिओ आवडती घेतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि UK राईडच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन उमेदीमध्ये, एका नवीन जोशामध्ये. तोपर्यंत मी उमेश कदम तुमची रजा घेतो. धन्यवाद.